हॅलो एव्हरीवन, डिअर स्टुडंट. आपण सायन्स पार्ट फर्स्ट आपला चालू आहे. त्यामधला सेकंड लेसन आपण ऑलरेडी कंप्लीट केलेले, पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. त्याच्यानंतर आपण ग्रॅव्हिटेशन पण स्टार्ट केलेले. त्यामध्ये पण 5 लेक्चर आपण ऑलरेडी कंप्लीट करून युट्यूब चॅनलला अपलोड केलेले आहेत. वी आर इन लेक्चर नंबर 6. आता आपण लेक्चर नंबर 6 बघायचे आणि तो पण IMP पॉइंट आहे, मास अँड वेट. आता मास आणि वेट काय आहे, ऑलरेडी आपल्याला याच्याबद्दल थोडीफार तरी इन्फॉर्मेशन आहे, कारण की आपण 7th मध्ये मास आणि वेटची स्टडी केलेलं होतं. आपण जेव्हा व्हेजिटेबल मार्केटला जातो किंवा ग्रोसरी शॉपमध्ये जातो तेव्हा आपण काय म्हणतो, 2 किलो वेट करून द्या, 3 किलो वेट करून द्या. तो वेट नसून मास असतो. ते कसं आपल्याला इथं स्टडी करायचंय. त्यासाठी आपला दोन्ही मधला डिफरन्स बघावा लागेल. और डिफरन्स बिटवीन मास अँड वेट, काय डिफरन्स आहे हे याच्या डिफाइन वरूनच तुम्हाला लक्षात येईल. मास ऑफ द बॉडी इज द टोटल अमाउंट ऑफ मॅटर. Total amount of matter present in it means mass. First point, mass काय, total amount of body. For example, आपण टोटल अमाऊंट, आता शुगर घेऊन येतोय दुकानातून, शुगर साखरेचा एक ना एक कण सगळं टोटल अमाऊंट एकत्र घेणे मीन्स मास. शुगर आहे एक ना एक पार्टिकल असे जेव्हा एकत्र घेतले जातात, एकत्र आणतो आपण 2 kg 3 kg 4 kg जे काही असेल, त्या पद्धतीने जे टोटल अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन इट कॉल्ड मास. हे तुम्हाला पहिल्यांदा डिफाइन घ्यावे लागेल. मास ऑफ द बॉडी इज द टोटल अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन इट. इज द फर्स्ट पॉइंट फॉर मास. अँड तसाच याची डिफाइन काय असेल, वेट ऑफ द बॉडी. Weight of the body is the force with which the earth attract towards it. सिंपल डिफाइन आहे. आता काय ह्या डिफाइन वरून काय लक्षात येतं, वेट आहे. फॉर एक्झाम्पल याचं जर वेट काढायचं असेल तर कशावरती डिपेंड आहे, ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटी कुठं असते, अर्थ मध्ये. दॅट्स वाय द फोर्स विथ विच द अर्थ अट्रॅक्ट टुवर्ड्स इट, म्हणजे तो अर्थ कडे अट्रॅक्ट केला जातो. वेट कशावरती डिपेंड आहे, ग्रॅव्हिटीवरती डिपेंड असतं वेट. जिथं ग्रॅव्हिटी नाहीये तिथं वेट नसतं. जिथं ग्रॅव्हिटीच नसते, समजा अर्थवर आहे म्हणून वेट आहे, आणि वेट हा न्यूटन मध्ये मेजर केला जातो. आणि जिथं ग्रॅव्हिटीच नाहीये तिथं एखाद्या ऑब्जेक्टला वेट नसतं. पण इथं तसं नाहीये. मास तुम्ही कुठेही गेलात तर मास ऍज इट इज असतो, कारण की टोटल अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट आहे. त्याच्यामध्ये टोटल अमाऊंट ऑफ मॅटर किती आहे त्याच्यावरती प्रेझेंट आहे, त्यामुळे तो चेंज नाही होत. पण वेट प्लेस टू प्लेस चेंज होत असतो. हे पण पॉइंट इम्पॉर्टंट आहे, तुम्ही त्याच्यामध्ये नोट करू शकता. नेक्स्ट पॉइंट आपण तेच घेऊया. मास does not changes place to place. मग त्याच्या अपोजिट मध्ये याचा काय पॉइंट असेल, वेट चेंज होतो. का चेंज होतो, ग्रॅव्हिटी असेल तर वेट असतं, ग्रॅव्हिटी नसेल तर वेट लेस होतो. म्हणून सेकंड पॉइंट आहे वेट चेंजेस. आता जसं इकडे लिहिलेलं आहे त्याच त्यामध्ये पॉइंट इकडे लिहू शकता तुम्ही, वेट चेंजेस प्लेस टू प्लेस. म्हणजे प्लेस टू प्लेस वेट चेंज होतं. जसं अर्थच्या ग्रॅव्हिटेशन सेंटर मध्ये जर आपण गेलं, अर्थ आहे, अर्थच्या सेंटर कडे गेलं तर ग्रॅव्हिटी 0 असते. अर्थच्या सेंटरला ग्रॅव्हिटी 0 असते. मग तिथं कितीही वेट जर असेल, 50 न्यूटन असेल, कितीही न्यूटन असेल, तिथं गेल्यानंतर त्याचा वेट काय होतो, 0 होतो. बट मास चेंज होत नाही. तुम्ही अर्थच्या सेंटरला जरी एखादी ऑब्जेक्ट घेऊन गेला तर त्याचा मास ऍज इट इज राहतो, मास चेंज होत नाही. हा याचा डिफरन्स आहे. मग आता याला मेजर कसं करतात, मेजर करण्यासाठी आपल्याकडं SI युनिट आहे. SI युनिट काय, SI युनिट मासचा किलोग्रॅम आहे. अँड इथं तुम्ही पॉइंट लिहू शकता, SI युनिट
SI unit of weight is न्यूटन. न्यूटन मध्ये मेजर करतो का? कारण की हा कशाशी रिलेटेड आहे? is the force. Weight of a body is the force. Which force? Gravitational force. म्हणून आपण याच्यासाठी न्यूटन यूज करतो. नेक्स्ट, आणि वेटला काय असतं? फोर डायरेक्शन असतं. डायरेक्टेड टुवर्ड्स द अर्थ. एखादी ऑब्जेक्ट आपण असं उचलतोय तेव्हा त्याला डायरेक्टेड केलं जातं टुवर्ड्स द सेंटर. ग्रॅव्हिटी त्याला खाली खेचते, म्हणजे त्याला डायरेक्शन आहे. वेटला डायरेक्शन आहे. दॅट्स वाय डायरेक्शन असेल तर त्याला आपण वेक्टर क्वांटिटी म्हणतो. म्हणजे ही काय आहे? वेक्टर क्वांटिटी. वेट इज अ वेक्टर क्वांटिटी. आणि याच्या अपोज मध्ये फोर्थ पॉइंट जर आपण इकडचा बघितला, असं आहे स्केलर. स्केलर क्वांटिटी. वेक्टर आणि स्केलर क्वांटिटी मधला डिफरन्स तुम्ही 9th मध्ये बघितलेले. वेक्टर क्वांटिटी मीन्स इट हॅज मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन बोथ असतात. आणि स्केलर क्वांटिटी मीन्स द क्वांटिटी विच हॅज ओनली मॅग्निट्यूड नॉट अ डायरेक्शन. त्याला आपण काय म्हणतो? स्केलर क्वांटिटी. हे 4 पॉइंट तुमच्यासाठी इनफ आहेत. 4 पॉइंट लिहिलात तुम्ही एक्झाम मध्ये. तुम्हाला 2 मार्क्स साठी जर आलं तर डिफरन्शिएट बिटवीन देम. तर मास आणि वेटचा डिफरन्स तुम्ही लिहू शकता. खूप इझी आहे, सिंपल. 4 पॉइंट आहेत. आता हे जर बघितलं आपण चेंजेस, हे चेंज होतो. आणि समजा तुम्ही दुसऱ्या प्लॅनेटवरही गेला तरी मास चेंज नाही होतो, वेट चेंज होतो. एवढा डिफरन्स लिहायचे. 4 पॉइंट डिफाईन लिहायचे आणि त्याच्याखाली 3 पॉइंट अशा पद्धतीने एक्सप्लेन करा. खूप सिंपल आणि इझी पॉइंट्स आहे. हे पहा, तुम्हाला मी हे पॉइंट स्टार्ट करण्या अगोदर बोललं होतं, आपण जेव्हा दुकानामध्ये जातो किंवा ग्रोसरीच्या व्हेजिटेबल मार्केट कुठेही जातो तेव्हा आपण काय म्हणतो? वेट करून द्या, 2 किलो वेट करून द्या. आता इथून वेट करून द्या म्हणणार का नाही? मास करून द्या. काय केजी मध्ये घेतो ना आपण? मास करून द्या म्हणलं तर लोक आपल्याला वेळच करतील. पण सायंटिफिक लँग्वेज मध्ये आपण मास घेतो. केजी, 2 केजी शुगर मास, वेट नाही घेत आहे. वेट हे न्यूटनशी रिलेटेड आहे. मग ते न्यूटन काढायचं म्हणजे F=mg. मग त्याच्यामध्ये मास इंटू एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 9.8 मिक्स करून जेव्हा कॅल्क्युलेट करतो तेव्हा त्याचं वेट येतं. पण मास आपण डायरेक्ट ॲज इट इज घेतो. 1 केजी 2 केजी जे घेतो ना ते मास घेतो. हे असं सिंपल लक्षात ठेवा. सिंपल आहे, इम्पॉर्टंट पण आहे, एक्झाम मध्ये रिपीट होऊ शकतं, झालेलं पण आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला जो बघायचा पॉइंट आहे तो फ्री फॉल आहे. भेटूया आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये.